घालिंग लोटांगण वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे घालिंग लोटांगण वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन नामा म्हणे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन नामा म्हणे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरणा दत्ता जिया तुझे चरणा दत्ता जिया तुझे चरणा दत्ता जिया जागृपादाने कधी गावितार जागृपादाने कधी गावितार जागृपादाने कथे जावितार जागृपादाने कधी गावितार माझी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलत्कुण्डलं सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदशरथ अजिर विहारी प्रभु सुदशरथ अजिर विहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नारी घालिंग लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन मने नामा इको कमी कर त्याचा कमी कर एकदम माइल्ड इको ठेव या डेहनकर परिवाराच्या वतीनं हे जे सुंदर असं एक अनुष्ठान उभं केलेलं आहे त्या अनुष्ठानावर संपन्न होत असणारा हा कार्यक्रम आहे. आमच्या ललिता काकू मनोहररावजी डेहनकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं मंदिराच्या वर्धापन दिनाची 2 वर्ष संपलीत 2 वर्ष संपलीत आणि या परिवाराचा माझा संबंध आमच्या अभिजित भाऊंमुळे आला. एकदा या परिवारानं मला पंढरपूरच्या पांडुरंगापाशी बोलवलं होतं मंदिरात कीर्तनाला.
आता पुन्हा या पांडुरंगानं पंढरपूरून आणलेला जो पांडुरंग आहे, जो इथं त्यांनी बसवलेला आहे, त्याही पांडुरंगापाशी सेवा करायला हवी. आणि चांगला योग आहे. लोक 31 वेगळ्या पद्धतीनं मनवतात. मला तर पहिले वाटलं होतं, म्हटलं अभिजित दादानं कीर्तन तर घेतलं पण ते नागपुरात 31. आमच्या गावातले पोरं तिकडे येतात, त्या बाजारगाव कशी आहे ना काहीतरी, तिथे जातात ते 31 साठी. आणि आम्ही पहिले गमतीनं स्टेटस ठेवायचो, वे टू नागपूर नॉट फॉर 31. कीर्तनासाठी जातोय, वे टू नागपूर फॉर कीर्तन, नॉट फॉर 31. आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये आणि असे कमी लोकातही कीर्तन करण्याचा एक वेगळा आनंद असतो. लोकांची जास्त काळजी करायची गरज नाही. म्हणजे काय, कोणाला काय आवडते काय नाही, याच्यात आपल्या मनाने चालता येते. आणि मी दुपारी विचार करत होतो, म्हटलं कीर्तन तर आहे, पण आता नेमकं काय बोलावं. तर माझ्या डोक्यात हे आलं. आणि हा अभंग वारकरी संप्रदायातला सगळ्यात छोटा अभंग आहे, 2च चरणाचा आहे. आणि प्रत्येक जण रोज म्हणतो. घालिंग लोटांगण प्रत्येक जण म्हणतो. आणि अतिपरिचयात अवज्ञा होत असते. अति जास्त संबंध झाला ना, मग त्याची अवज्ञा होत असते. मी 19-20 वर्ष झाले अजून का नाही घेतला. मलाही दुपारी वाटलं की इतके दिवस झाले, इतका जवळचा अभंग अजून का नाही घेतला. नंतर लक्षात आलं का देहनकरानं जो विठोबा इथं बसवला, त्या विठोबासाठी ठेवला होता राखीव. आता त्याच्यापाशी बोलायचं आहे. तुम्ही तर निमित्त आहात, सेवा त्याची करायची आहे. तुमच्यातही तो देव आहे, त्याची सेवा करायची आहे. आणि फार चांगला योग आमच्या अभिजित दादांमुळे आलेला आहे. त्यांचे माझे फार जुने संबंध होते. जेव्हा मी सिटी बसने नागपूरमध्ये फिरायचो तेव्हापासून ते कीर्तनाला येतात. आता आमची प्रगती कीर्तनाची झाली का गाडीची वगैरे झाली हा तुम्ही ठरवता. पण लोक म्हणतात आता महाराजाचं वजन वाढलं, कमी झालं. बरं, तेव्हा 19-20 वर्षापूर्वी माझं वजन 75 किलो होतं. आता 65-68 वरच आहे. परमार्थामध्ये वजन वाढणं हा वेगळा विषय आहे, तोच मांडायचा आहे. कशा करताय तुम्ही. रामकथा ठेवली होती आणि रामकथा तुम्ही ऐकली. आणि माझा फार आवडीचा विषय आहे. जगामध्ये ज्यांनी रामकथा पोहोचवली ना, त्यांचा आशीर्वाद आत्ताच भेटला. जगामध्ये ज्या मोरारी बापूंनी रामकथा पोहोचवली, दुबईचा बादशाह डोक्यावर रामचरित मानस घेऊन जय सियाराम म्हणत होता ना, ते बापू 25 मिनिटं आमच्या सोबत नाचले. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. आणि तो आशीर्वाद घेऊन आलो. रामायण तर आत्मा आहे. काय आहे रामायण आता मी कशाला सांगा. तुम्ही 7 दिवस ऐकलं, पण तुमच्या लक्षात राहील याच्यावर माझा विश्वास नाही आहे. मग थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि रामायण आणि भागवत हे दोन्ही भक्तिप्रधान ग्रंथ आहेत. आणि तुम्हाला जीवनामध्ये सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता भक्तीसारखा दुसरा मार्ग नाही, असं रामायणामध्येच वर्णन आहे. तात भगती अनुपम सुख मूला, होई जो संत होई अनुकूला. तात भगती अनुपम सुख मूला. भक्ती सुखाचं कारण आहे. भक्ती म्हणजे नेमकं काय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ भक्ती. माय बावल्या मोठ्या आवडीनं मुलीचं नाव भक्ती ठेवतात. आणि वारकरी संप्रदाय भक्ती मार्ग आहे. साधू संतांचा अवतार जो आहे, तो अवतार सुद्धा जो आहे, तो अवतार सुद्धा याच्याच करताय. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया
भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म हे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुमा दराया कारण अवतार तुमा दराया कारण कुळाचारी नाम विठोबाची कुळाचारी नाम विठोबाची वाढावया सुख भक्तिया धर्म अवतार तुमा दराया कारण तुकोबारायांनी संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं वाढावया सुख भक्ती भाव धर्म याच्याकरता संतांचा अवतार आहे. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं तुम्ही वैकुंठातून इथे आले कशासाठी कशासाठी आले पिठू भक्तीचा डांगोरा पिठू भक्तीचा डांगोरा विठो भक्तीचा डांगोरा विठो भक्तीचा डांगोरा कळीकाळा सिद्धरारा कळीकाळा सिद्धरारा कळीकाळा सिद्धरारा कळीकाळा सिद्धरारा तुका मने करा तुका मने करा तुका म्हणे करा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे जय जयकार आनंदे जय जयकार आनंदे जय जयकार आनंदे झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू गंगाचे मार्ग झाडू गंगाचे मार्ग झाडू गंगाचे मार्ग झाडू गंगाचे मार्ग विठू भक्तीचा डांगोरा कळीकाळा सिद्धरारा तुका मने करा जय जयकार आनंदे विठू भक्ती झाडा गोरा खडगाळा दिनरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे थोडे थोडे समोर सरका इकडली मंडळी अशी सरकून जा ना थोडीशी अशी या अशी सरका थोडीशी आज काही टाळकरी नाचत नाही थंडीची विठ्ठला विठ्ठला आता भरपूर खुर्चीवर बसले तरी चालतील मला विक्षेप नका करू आता तुम्ही उशिरा आल्यामुळं कीर्तन नाही थांबलं पाहिजे ऐका तुकोबाराय स्वतःचा अवतार कार्य सांगतात पिटू भक्तीचा डांगोरा आणि दोन ग्रंथ आहे भक्तिप्रधान ग्रंथ आहे भागवत असो की रामायण असो भक्तिप्रधान ग्रंथ आहे दोन्ही याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. भागवतामध्ये प्रल्हादानं हिरण्यकश्यपूला 7व्या स्कंदामधल्या 5व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकामध्ये भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम हे तुम्हाला माहित आहे. आणि रामायणामध्ये प्रभू रामचंद्रानं शबरी मातेला भक्ती सांगितली. प्रथम भगती संतन कर संगा इथून सुरुवात होते. नवम सरळ सब छलहीना इथपर्यंत 9वी भक्ती सांगितलेली आहे. दोन्ही याच्यामध्ये आहे. तुम्ही आता किती ऐकली रामायणामध्ये ते रामच जाणे. म्हणून रामकथा भक्ती सांगते. मग रामायणामध्ये नेमकं काय आहे, भागवतामध्ये नेमकं काय आहे. मी रामायणाची एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता. रामायणाची, रामायण म्हणजे काय, 4 शब्द आहेत. रा मा य न.
ऐका पट्टे का बघा. रा म्हणजे काय, मा म्हणजे काय, य म्हणजे काय, न म्हणजे काय, याच्यामध्येच रामायण आहे. आता तुम्ही 7 दिवस किती ऐकलं मला माहित नाही, पण मी तुम्हाला फक्त एवढ्या याच्यातच रामायण समजेल असं सांगू शकतो. मी प्रयत्न करतो, तुम्ही किती समजा. आपण चांगल्याला नाही समजले तर मी कुठं काढलं, पण तरी मी प्रयत्न करतो. रामायण म्हणजे काय, पहिला शब्द आहे रा म्हणजे रामायण म्हणजे रामायण. तुम्ही रामाच्या दर्शनाकरता अयोध्येला जाता, पण खरा रामायण आहे. अजून थोडस वेगळं बोलतो. राम काही गोष्टी करण्याकरता कमी पडले, रामायण कशासाठी कमी नाही पडलं, कशासाठी नाही कमी पडलं. मी रामायणाचा आधार घेऊन अन्य ग्रंथाविषयी सुद्धा भाष्य करू शकतो. आमच्या दृष्टीनं आळंदीला जाणं आणि माऊलीचं दर्शन करणं हा आमच्याकरता अभिमानाचा विषय आहे, पण त्याचबरोबर आमच्या घरातल्या ज्ञानेश्वरीवर रोज डोकं ठेवणं हे सुद्धा माऊलीचं दर्शन आहे. आमच्याकरता ज्यांनी आम्हाला भक्ती मार्ग सांगितला, त्या तुकोबारायांच्या दर्शनाकरता देहूला जाणं हे नक्कीच गौरवाचं आहे. पण त्याचबरोबर 4092 अभंगाचा जो तुकाराम महाराजांचा अभंग गाथा आहे, त्या अभंग गाथेच्या समोर नतमस्तक होणं हे सुद्धा तुकोबारायांचीच पूजा आहे. त्या दृष्टीने जर विचार केला तर रामकथा जी आहे ना, राम म्हणजेच रामकथा आहे. भागवत कोण आहे, कोण आहे भागवत? ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते जीवन पूर्ण अनन्य होराया चरण अजित टळे जन्म मरण कृता प्रजाती जिरे जाती नाथै वदती कृष्ण परी देऊ माझा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. रोज आरतीमध्ये म्हणतो आम्ही कृष्णाला पाहण्याकरता वृंदावनामध्ये जाऊ, पण आमच्याकरता कृष्ण म्हणजे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीता जाण हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. ज्ञानोबाराय म्हणतात गीता हेच श्रीकृष्ण आहे. आमचं दुर्दैव आहे, भक्ती का कळत नाही. हा मुद्दा नीट आहे का बरं? रामकथा म्हणजे काय आहे? अयोध्येला जाण्याकरता लोक किती गर्दी करतात, किती गर्दी करतात. आणि आता एक नवीन ट्रेंड निर्माण झाला. 31st साठी लोक तीर्थस्थानात जातात. पहिले लोक आग्र्याला जात होते, आता अयोध्येला जातात. पण ते भक्तीसाठी जातात काय इव्हेंट बनवण्यासाठी जातात, हा प्रश्न वेगळा आहे. मी त्याही दिवशी एका कीर्तनात बोलून गेलो होतो. का जाता तुम्ही? देवापाशी जाता याचा आनंद आहे, पण तुम्ही 31st साजरं करण्यासाठी जाता का दर्शनासाठी जाता? बरं, सगळेजण ओरडतात उद्या. आता आज उद्यापासून ओरडणं आपला नाही आहे, आपला नाही आहे, आपला नाही आहे. जाणारे काही ब्रिटनमधून विकत आणले का? तीर्थस्थानावर जी गर्दी होऊन राहिली ती हिंदूचीच आहे. कोण आहे? ठीक आहे, जातात ही चांगली गोष्ट आहे, पण जातात कशासाठी? भक्ती कळली म्हणून जातात का? नाही. आणि महाराज, हिंदू धर्माचं सध्या दुर्दैव आहे, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट बनवण्याकडे लक्ष आहे. प्रत्येक गोष्टीचा. आम्ही गणपतीचा इव्हेंट बनवला, दुर्गादेवीचा इव्हेंट बनवला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचा इव्हेंट बनवला, रामनवमीचा याचा इव्हेंट बनवला. काही दिवसानं सुरुवात झालेली आहे, कथा कीर्तनाची सुद्धा इव्हेंट आहे. मी तर कमी केलं कथा करणं आता. ते लोक पहिले म्हणतात महाराज मग आमचा जन्म असा करून दे जा, आमचं लग्न असं करून घे जा. फक्त लग्नासाठी याच्यासाठी कथा राहिल्या, कीर्तन मनोरंजनासाठी आहे. लेबल कीर्तनाचा आहे, मसाला जो आहे तो तमाशाचा आहे. लेबल कथेचा आहे, मसाला जो आहे आतमधला तो ऑर्केस्ट्राचा आहे. हे दुर्दैव आहे.
केलं जाते भक्तीच्या नावाखाली. भक्तीचा आत्मा जो आहे ना, आत्मा कळत नाही. भक्तीची एका शब्दात व्याख्या सांगू का तुम्हाला? भक्तीची, ज्ञानाची व्याख्या सांगतो, भक्तीची व्याख्या सांगतो. ज्ञान म्हणतो मी ब्रह्म आहे, ज्ञान म्हणतो मी ब्रह्म आहे. भक्ती म्हणते ब्रह्म माझा आहे. झालं, सोपी व्याख्या. ज्ञान म्हणते मी ब्रह्म आहे, भक्ती म्हणते ब्रह्म माझा आहे. हीच तर भावना आहे. जे राधाकृष्ण महाराजांनी जे भजन प्रसिद्ध केलं, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा जुनं एक भजन मोरारी बापू गायचे. माझ्या विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. आता इंद्रेश उपाध्यायचं एक फेमस झालं, हम तुम्हारे है, हे चित्रपटातलं गाणं आहे. इंद्रेश उपाध्यायाने दुसरं म्हटलेलं आहे, हम तुम्हारे है प्रभु जी तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे, तुम हमारे हो, हम तुम्हारे है प्रभु जी तुम हमारे हो. हे काय आहे? हे तेच आहे, देव माझा मी देवाचा. भक्ती आहे. देव आमचा वाटला पाहिजे, देव आमचा वाटला पाहिजे. त्या गोपींना कृष्ण आमचा वाटत होता. हे शिकवते कोण? हे भक्तिप्रधान ग्रंथ शिकवतात. म्हणून रामकथा, रामायण जे आहे, राम म्हणजेच रामकथा आहे. दुसरा शब्द रामायण आम्हाला सांगते, मानव बनून जर रामासारखे मर्यादेत राहिले तर तुम्ही देव होऊ शकता. मानव बनून जर मर्यादेत जीवन तुम्ही जगू शकले, तुम्ही सुद्धा देव बनू शकता. हे रामायण सांगते. त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे माणूस म्हणून कसं राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. आजची तरुण पिढीची एक अडचण सांगू का? त्यांच्याकडे शक्ती आहे, गती आहे, सामर्थ्य आहे, पण अडचण काय माहित आहे? संस्कार नाही आहे. गती आहे, वेग आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे, काय कमी शक्ती आहे का? पण अडचण एक आहे, संस्कार नाही आहे. संस्कार नाही आहे. मग रामकथा काय करते? त्या व्यक्तीबद्दल कदाचित आपले मतभेद कोणाचे असू शकतात, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की भारतीय त्यालाच म्हटलं पाहिजे की ज्याला रामायण कशाला म्हणतात आणि गीता कशाला म्हणतात हे माहीत आहे. त्या अनुषंगानं मलाही एक शब्द बोलायचे आहे. महाराष्ट्रीयन त्यालाच म्हटलं पाहिजे ज्याला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा माहीत आहे. आणि ज्या माथ्याला गाथा कळत नसेल त्याला माथा कशाला म्हणायचं? त्याला दगड म्हणावं. कशाला माथा म्हणायचं त्याला? उगाच माथा नाही आहे तो.
माझा दुसरा शब्द नीट ऐका. मा शब्दाचा अर्थ होतो मानव बनल्यानंतरही. आणि हे माझे शब्द आहे असं नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे. प्रमाण सांगू तुम्हाला. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईना म्हणती ते होती, देवाची म्हणती ते होईना न होती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. डिसेंबरच्या हिशोबाच्या चाली घ्यावं लागलं. नाही ते तिकडं गाण्यावर नाचू शकतात, ते इथं तर असं 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 असं. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचे शब्द आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होते, तरी चित्ती कान धरावे. सामर्थ्य आहे महाराज. संत जन्माला आले, आपल्यासारखे 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहे, 1 नाक आहे, 1 हृदय आहे, 1 लिव्हर आहे, मेंदू आहे. जे आपल्याला आहे ते त्यांनाही आहे. मग ते का वेगळे झाले? मानव म्हणून जन्माला आल्यानंतर देव बनण्याकरता काय व्हावं लागते हे त्यांना माहीत आहे. तुकोबारायांचा अनुभव आहे. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, महाराज तुम्ही भक्ती केल्यानं फायदा काय झाला? तुकाराम महाराज म्हणू लागले, बाबा भक्ती केल्याच्यानं मी वासुदेव तत्वता झालो, मी देव झालो. आणि असं होते. तुकोबारायांनी एक अभंग फार सुंदर सांगितलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती केल्यानं देव दिसतो असं मी म्हणत नाही, भक्ती केल्यानं तोच देव होतो. स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जना, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जना, स्वये जनार्दन तेची झाले, तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले. तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी परमार्थ केला, ज्यांनी भक्ती केली ते स्वये जनार्दन तेची झाले. भक्ती केल्यानं तुम्हाला देव नाही भेटत, भक्ती केल्यानं. अजून वेगळं सूत्र सांगू, थोडे उलटे आहेत पण मी माणूस सरळ आहे बरं. थोडे उलटे सूत्र काय आहेत? प्रत्येक लोक म्हणतात भक्तीचं फल भगवान आहे, भक्तीचं फल भगवान आहे, पण आपली भगवद्गीता हे शिकवतच नाही. आपली भगवद्गीता शिकवते भगवंताचं फल भक्ती आहे. म्हणून 11वा अध्याय विश्वरूप दर्शन आहे, 12वा अध्याय भक्ती योग आहे. आमच्या लक्षातच येत नाही. मग महाराज आम्ही तर भक्तिवान आहो, मग आम्हाला देव भेटला का? आपण स्वतः विचार करा, आपण स्वतः विचार करा. याचं कारण आहे, आम्हाला देव का भेटला नाही? आम्हाला भक्तीच कळली नाही, भक्तीच कळली नाही. आमची मोरारी बापूंचं एक फार सुंदर वाक्य आहे, भक्ती तन से नहीं की जाती, भक्ती मन से की जाती है. आमचं शरीर भक्ती करते हो, आमचं शरीर भक्ती करते. इथं बरेच जण बसणारे असतील, त्यांचं शरीर भक्ती करून राहिलं असं तुम्ही म्हणता, पण मग कीर्तनात जर लक्ष नसेल, दुसरीकडे जर कुठंतरी ते फिरत असेल, ती भक्ती आहे का? आणि देव म्हणतो तुमचं शरीर मला पाहिजेच नाही.
देव म्हणतो तुमचं शरीर मला पाहिजेच नाही, मला काय द्या? मैयार्पित मनोबुद्धी मदभक्त समे प्रिय. जो मन आणि बुद्धी मला देतो तो भक्त मला आवडतो. भागवतामध्ये जे भीष्माचार्यांनी कृष्ण परमात्म्याला सांगितलं की माझी मुलगी मी तुझ्यासोबत विवाह करून दिला, त्या मुलीचं नाव आहे बुद्धी. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे. आमचं मन काय करतंय, काय करतंय हा विचार केला पाहिजे. आपले मोबाईल वगैरे जे असतील ना, त्या मोबाईलांना मौन दीक्षा द्या 1 तासासाठी. विठ्ठला विठ्ठला एकाग्रता द्याल आणि जितकं पिन ड्रॉप सायलेन्स द्याल तितकं तुमचा फायदा होईल. जितकं द्याल तितकं. त्याच्यामुळं विसरून जा तुम्ही आता का आपण काय करतोय किंवा काय वाचतंय हे वाचतंय याच्याकडे लक्ष नका देऊ. फक्त माझ्याकडं म्हणजे कीर्तनाकडं आणि माझ्या इकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहोत. भक्ती शरीरानं होत नाही. भक्ती किंवा धर्म हा काही वरचा विषय नाही आहे. आज धर्मानं आम्हाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलेला आहे. आज धर्मानं आम्हाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलेला आहे. मोरारी बापूंच्या कथेमध्ये कोणीतरी मोठा संत आला, महात्मा होता जीवात्मा, पण लोक महात्मा म्हणत होते. लोक कोणाला काही म्हणतात, उदार आहेत लोक. होता जीवात्माच पण महात्मा. आणि मग त्याने सांगितलं मी खाली बसणार नाही, मला मोठं आसन लागेल. पण केली व्यवस्था, मोठं आसन त्याच्यावर ठेवलं सगळं. आणि सुंदर अशी रामकथा चालू होती. रामकथा झाली, सुंदर सगळं झालं. आणि शेवटी 2 मिनिट त्यांना बोलण्यासाठी सांगितलं की आप महात्माजी आप भी आशीर्वचन कहिए. त्यांनी सुरुवात केली, बापू की कथा तो ठीक है लेकिन बापू को चुटिया नहीं दिखती. नसेल तर केस जात आले काय, माझी तुटली. ती त्या दिवशी कटिंग करायला गेलो, त्यानं कापूनच टाकली. नाही आता काय करायचं, आता काय त्याला काय म्हणायचं, लावून दे. गेली निघून ते. मला वाटलं देवाचीच इच्छा असेल, जाऊ दे, गेली तर गेली. तर मग त्यांनी फार सुंदर नंतर बोलले बापू. तेव्हा नाही बोलले, नंतर बोलले की मेरी चौपाई देखो, मेरी चुटिया मत देखो. मी चौपाईच्या माध्यमातून काय करतो याच्याकडे लक्ष द्या. माझी चुटिया पाहू नका. माझा फेटा कोणत्या कलरचा आहे, माझं जॉकेट कोणत्या कलरचं आहे, माझा धोत्राचा काठ लहान आहे का मोठा आहे याला पाहू नका. मी कीर्तन कसं करतो हे पहा. तुम्ही या लेबलमध्ये गुंतू नका. याच्यामध्ये गुंतलो म्हणून तर अडचण आहे हो. याच्यामध्ये गुंतत चाललो. भक्ती हा शरीराचा विषय नाही आहे, भक्ती हा मनाचा विषय आहे. मनाचा विषय आहे. आणि म्हणून सगळ्या संतांचे अभंग आहे, माझे चित्त देवा माझे मन. शरीर कोणाचंच नाही. शरीर कोणाचं टिकणार आहे? शरीर टिकणार नाही आहे. मग मन द्यायचं आहे. मग माझा मुद्दा नीट आहे का? हा विषय कशामुळे निघाला आहे? आम्ही मानव बनलो पाहिजे. हे मन जे आहे ना, हे आम्हाला फिरवत राहते, मर्यादा सोडायला लावते. आणि त्याच्यामुळे आम्ही मानव बनू शकत नाही. मानव बनून जर रामासारखं जर तुम्ही जगले तर तुम्ही सुद्धा देव बनू शकता. हे रामायण शिकवते. 3रा शब्द आहे य शब्दाचा अर्थ होतो यज्ञमय जीवन. रामायणामध्ये यज्ञ खूप आहेत. रामाचा जन्म कशातून झाला? यज्ञातून झाला. यज्ञातून झाला. आणि यज्ञाचा अर्थ माझा ऐकून घ्या. यज्ञ म्हणजे समर्पण. म्हणून यज्ञामध्ये असते स्वाहा स्वाहा स्वाहा. सध्या लोकांना वाहा 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 करण्याकडे जोर आहे सध्या. आणि वाहा करणारे जे असतात किंवा अपेक्षा करणारे जे असतात ते तुमचं जीवन चांगलं करत नाहीत. ते तुम्हाला गोंजारणारे असतात. ते तुम्हाला गोंजारणारे असतात. मी याची जर वाहवा केली आमच्या हिमांशूची तर अडचण काय होते माहित आहे? त्या वाहवाहामुळं
त्याच्यामध्ये इगो येऊन जातो. तुम्ही जर माझी वाहवाह केली तर माझा प्रॉब्लेम हा येतो. मी समजदार असेल तर ठीक, नाही तर मला वाटते बस कीर्तन केसरी मीच आहे. आता तर आरसा नसला तरी चांगला फेटा बांधू शकतो. आमच्यामध्ये हे वाढू शकते. म्हणून आपली पद्धत जी आहे ती वाहावाहाची नाही. स्वाहा यज्ञ म्हणजे समर्पण. स्वाहा 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 दिलं पाहिजे. आणि अजून एक वाक्य बोलतो, पटेल तर लक्षात घ्या, जो देतो तो गोड असतो. नदी देते म्हणून नदीचं पाणी गोड आहे. झरा देतो म्हणून झऱ्याचं पाणी गोड आहे. विहीर देते म्हणून विहिरीचं पाणी गोड आहे. जे जमा करते तो समुद्र आहे. मोठा जरी असला पाणी गोड नाही, खारट आहे. लहान बनून गोड राहणं श्रेष्ठ असते. मोठं बनून खारट बनणं काही कामाचं नाही. आम्ही दिलं पाहिजे. समर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून तर ही भगवंतानं विभूती सांगितली. बरेच जणांकडं असते खूप, पण द्यावं वाटत. एक जण मला म्हणाला, महाराज माझ्याकडं 5,000 पकवाजाचे बोल होते. म्हटलं शिकवले किती जणाला? एकालाही नाही. मग काय चुलीत घालतो? करतो काय त्याचं वालं तू? हो, तुझ्याकडं होते, तुझ्याकडं चाली खूप होत्या, शिकवल्या किती जणाला? तयार किती जणाला केलं? तुझ्याकडं कीर्तन चांगलं करता येते, ठीक गोष्ट आहे, पण तू शिकवलं किती लोकांना? तुझ्या कीर्तनानं फायदा काय झाला? याचा विचार कर ना. म्हणून दे. आणि अजून एक वाक्य बोलू. तुम्ही म्हणसाल एकच काय, अजून 8च वाजले आहे तुमच्याकडे, 9 वाजूस तर वेळ, 8:45 पर्यंत. अजून एक वाक्य बोलू. जो देतो ना त्याचं वाढते. जो देतो त्याचं वाढत जाते. म्हणून भगवंताची विभूती सांगितली. जेथ संपत्ती आणि दया वस्ती आलिया एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती आहे पण द्यावं वाटत नाही. आणि जे देत नाहीत ना तेच सगळ्यात जास्त कल्ला करतात. इतकं काय द्या लागते, तुला किती दिलं ते तर पहा. मी बरेच श्रीमंत पाहिले का जे दुसरे पोळ्या किती खातात ते मोजतात. हे पाहिलेलं आहे मी. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा, ग्रामीण भागामधली जी माऊली असते ना, त्या माऊलीच्या दुड्डीतली पोळी कधी रिकामी होत नाही. तुम्ही शहरामध्ये जा, तिथं जर 2 माणसं जास्त आले तर त्याचे चेहरेच सांगतात का याच्या घरात काही नाही म्हणून. आणि मग ते विचारतात तुम्हाला किती पोळ्या लागतील? काय मोजून खातो का आम्ही? भूक किती लागली, ते बनलं किती चांगलं, इट्स डिपेंड अपॉन, ते त्याच्यावर अवलंबून आहे ना. बनवणारी सुगरण असेल तर 4च्या जागेवर 6 खाईल माणूस. बनवणारी चांगली नसेल, ती जर पुस्तकं पाऊस बनवत असेल, दोनही मुश्किलनं खाल्ल्या जातात. माझा मुद्दा नीट ऐका बरं. मी विनोदासाठी बोलतोय असं समजू नका. आम्हाला लहानपणी शिकवणूकच तशी होती की बाबा तुझ्यापाशी कोणी आलं तर त्याला दिलं पाहिजे, तुझ्यापाशी कोणी आलं तिला दिलं पाहिजे. एक मोठा भिक्षुक होता, तो एकाच्या घरी भिक्षा मागण्याकरता गेला. भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर ते बिचारे गरीब होते, काही देऊ शकत नव्हते. एक लहान मुलगी घरामध्ये होती. भिक्षुक घरापाशी आला, म्हणाला काही भिक्षा दे, भिक्षाम दे. ती मुलगी घराच्या बाहेर आली आणि मुलगी घराच्या बाहेर आल्यानंतर ती म्हणू लागली, बाबा हमारे पास कुछ नहीं है, हम बहुत गरीब लोग हैं, हमें तो कोई खाना देता नहीं, मिलता नहीं. बोले बेटा किसी को ना मत कहना. बोले नीचे गिरी हुई जो मिट्टी है ना, वो मिट्टी मेरे हाथ में डाल दे. काय देतो हे महत्वाचं नाही, देण्याची सवय असली पाहिजे. आणि जो देतो त्याचं वाढते. जो देतो तो मोठा होतो. बोधेबाबांनी विद्यार्थ्यांना चाली दिल्या. आज बोधेबाबांचं मंदिर बनवून राहिलं. आज प्रत्येक विद्यार्थी त्यांची आठवण करतो. गुरुवर्य
मारुती बाबा कुरेकर यांनी विद्यार्थ्याकरता जीवन दिलं. आज प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामधलं ताईत म्हणजे मारुती बाबा आहे. कारण काय आहे? दिलं. आम्ही जमाच करतो. काही लोक संतांच्या नावावर जमा करतात. यज्ञ शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, समर्पण. आणि शेवटचा शब्द आहे न म्हणजे नम्रता. राम नम्र आहे. मोठे नम्र असतात, जे जातीवंत असतात ते नम्र असतात. तुम्ही गावराणी जेवारी पाहिली ना? गावराणी त्याचे कंस खूप भरतात आणि जे जास्त भरलेलं असते ना ते वागते. आणि तेच हायब्रिड पहा. ते हायब्रिड जे असते ना ते टाईट राहते. माल काहीच नसते त्याच्यात, पण टाईट राहते. माल काहीच नाही पण तरी टाईट राहतात. हायब्रिड समजा. ज्वारीचे कंस नाही सांगून राहिलो मी. मग नम्रता येते कशानं? आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये 3 दोष आहेत. 3 दोष. ऐका. एक आहे अहंकार, दुसरा आहे अज्ञान, तिसरा आहे अघ म्हणजे पाप. एक अहंकार, एक अज्ञान, एक अघ म्हणजे पाप. हे 3 दोष जाण्याकरता 3 गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी केल्या पाहिजे? पहिल्या चरणात घालीला टांगणा वंदीन डोळ्याने पाहिना रूप तुझे, डोळ्याने पाहिना रूप तुझे, डोळ्याने पाहिना रूप तुझे, डोळ्याने पाहिना रूप तुझे. घालिलो टांगण वंदीन चरण, घालिलो टांगण वंदीन चरण, घालिलो टांगण वंदीन चरण, घालिलो टांगण वंदीन चरण. डोळ्याने पाहिना रूप तुझे, डोळ्याने पाहिना रूप तुझे, डोळ्याने पाहिना रूप तुझे, घालिलो टांगण वंदीन चरण, घालिलो टांगण वंदीन चरण, घालिलो टांगण वंदीन चरण, घालिलो टांगण वंदीन चरण. हो घालिलो टांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिना रूप तुझे, रूप तुझे. घालिलो टांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिना रूप तुझे, रूप तुझे. सगळ्यांनी आपल्या भक्तिमय जीवनाचा विचार करा. भक्तीमध्ये अडचण काय आहे? काय अडचण आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम?
व्हॉट आर द डिफिकल्टीज? कोणती प्रॉब्लेम आहे? 3 महत्वाचे. एक अघ म्हणजे पाप, दुसरं आहे अज्ञान. अज्ञान शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. आणि तिसरं अहंकार. फार मोठं. म्हणून परमार्थाचं बोलू नका. जाऊ द्या ना, मागं खुर्च्या आहे. तुम्ही त्यांच्या बसण्याची सोय करण्याच्या नादात तुम्ही सोनं गमावता. ते वेळेवर येतील, त्यांच्या याचे आपण कशाला काळजी करायची? हेच तर आपलं चुकते. ज्ञानोबा आहे, थकले आपुले आपण करा सोडवून सांगू. दुसरे कधी बसतील, कसे बसतील, काय बसतील, जाऊ दे ना. इतकी मोठी मंडप आहे, व्यवस्था आहे, जागा करून ठेवली. आणि नसलीच जागा तर बसल शेकोटीवर बाहेर जाऊ. तुम्ही लक्ष द्या. हे भेटत नाही बरं कुठं. मलाही नंतर सांगता येत नाही हे, कारण की हे व्यासपीठ बोलून घेते, आम्ही थोडी बोलतो. ही व्यासपीठ नाही आहे, ही हरिकथा माऊली आहे. त्या माऊलीच्या मांडीवर बसलो आम्ही, म्हणून ती माऊली ताकद देते बोलायची. नंतर पुन्हा कधी येईल सांगता येत नाही. ऐका काळजीपूर्वक ऐका. कुठं होतो मी? तुम्ही म्हणाल कुठं होते? इथंच तर होते. 3 दोष आहेत. एक अघ म्हणजे पाप, दुसरं अज्ञान, तिसरं अहंकार. आणि हे अहंकार मोठा विचित्र आहे महाराज, फार मोठा विचित्र आहे. हा अहंकार जो आहे ना, हा देवाच्या कृपेशिवाय मरतच नाही. म्हणून रामायणामध्ये एक पात्र आहे, त्याचं नाव आहे कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे अहंकार आहे. आणि चांगल्याला त्यानं गिळलं. सगळे माकडं धरायचं आणि टाकायचं तोंडात. धरले का टाकले, धरले का. हनुमंतराय सुद्धा त्रासले होते, त्याला कसं याला संपवायचं. लक्ष्मणाला झालं नाही, काही झालं नाही. शेवटी प्रभू रामचंद्रालाच यावं लागलं. आणि आपण इतके भाग्यवान आहोत का राम आपल्यासाठी यावा? आहोत का आपण भाग्यवान? मग राम यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग एक करावं लागेल. अहंकार कसा जाईल? विनम्रतेनं. आणि विनम्रतेचंच नाव आहे घालिंग. विनम्रतेचंच नाव आहे. वारकरी संप्रदायाची मुख्य साधना जर तुम्ही लक्षात घेतली तर ती साधनाच आपल्या लक्षात येते. सांगूशी साधना. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. 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 घालू लोटांगण महादारी, घालू लोटांगण महादारी. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. प्रमाण आहे माझ्याकडे. ही वारकरी संप्रदायाची मुख्य साधना आहे. तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म व्याजसाठी देव तुझी चरण सेवा पांडुरंगा. पण नेमकं काय करता? हरिनाम, संताचे पूजन. आणि घालू लोटांगण. महाद्वारी. लोटांगण शब्दाचा भाव लक्षात घ्या.
आपलं नेमकं हे होते, आम्ही शब्दाकडे लक्ष देतो, शब्दात काय सांगितलं याच्याकडे लक्ष देतो. काय भाव आहे त्याच्या मागचा. लोटांगण शब्दाचा अर्थ होतो विनम्रता. वागतो कोण? जो विनम्र असतो तोच वागतो ना, आणि जो वागतो तोच देवाला कोंडू शकतो. नम्र झाला भूता, देवाला प्राप्त करतो. आम्ही संसाराची झोडपे खाऊ नरम होतो, पण नम्र नाही होत. नरम होतो, नम्र नाही होत. जो नम्र होतो, लोटांगण काय शिकवते, काय शिकवते काय. आणि पंढरपूरमध्ये आम्ही लोटांगण घातलं आणि आम्हाला काय मिळालं माहित आहे? पंढरीच्या लोकांनाही अभिमान. मी काही विदाऊट प्रमाणाचं बोलत नाही. उगच काढलं इकडलं लाव तिकडं, हे सगळं तुम्हाला प्रमाणानं सांगतो. पंढरीच्या लोकांनाही अभिमान. काही लोक काय, आता याच्यामध्ये दोन फरक आहे अक्षय. काही लोक नम्रतेचा आव आणतात, नम्र नसतात, फक्त आव आणतात. हे समजून जायचं. अति नम्रत्वम धूर्त लक्षणम, हे सगळ्यात मोठे बदमाश लेखाचे. हे नम्रतेचं आव्हान. आमची नम्रता म्हणजे काय, काय नम्रता म्हणजे नेमकं काय. आणि याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. काय संत मानसिक विचार करणारे होते. नामदेव महाराजांनीच प्रार्थना केली, अहंकाराचा वारा. वाराच का म्हटलं? हवेनच लोक उडतात. फुगा का उडते? आणि हवा स्वतःची नसते, दुसऱ्यानं भरलेलीच असते. अशी हवा भरल्यावर बरेच फुगे उडतात. मी फुग्यांचं सांगतो. विठ्ठला विठ्ठला. तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल जी आहे ना, ते मला सांगते का तुमच्या लक्षात आलं. माझ्या कीर्तनात लॉफिंग नसते, स्माईल असते. लॉफिंगचं डिपार्टमेंट पडोळेंकडे आहे. स्माईल असते. आणि स्माईल करण्याकरता माणूस समजदार पाहिजे. कोणालाही लक्षात येत नाही ते. फुगा उडतो, पण तो त्याच्या ताकदीनं उडत नाही. हवा दुसऱ्यानं भरलेली असते. दुसऱ्यानं हवा भरल्यानंतर उडणारे फुगे. अजून एक बोलू, कोणाला वाईट वाटू नका देऊ. जो उडतो तो हलका असतो. जो उडतो तो हलका असतो. जो उडत नाही तो भारी असतो. हवा आली, कचरा. हवा आल्यानंतर जे उडतात ते काय असतात? हे माझे शब्द नाही आहे, ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटलेलं आहे. उकिरडा जो असतो ना, उकिरडा लोक त्याच्यावर घाण आणून टाकतात आणि तो फुकतो. हाच अहंकार आहे. लोक निंदा आणून देतात, स्तुती आणून देतात. बरं, त्या स्तुतीला काही किंमत आहे का? काही किंमत आहे का? काही किंमत नाही त्या गोष्टीला. आमच्या तर कीर्तनकाराची तर इतकी सुंदर परिस्थिती आहे, कोणाचीच ओळख नसते. पहिल्यांदाच तारखेला जाते, त्याची इतकी स्तुती करते, इतकी हवा भरते त्याच्यात. त्याची बायको एकदा मला सांगत होती, म्हणे महाराज
एका कीर्तनकारानं आमच्या यायची इतकी स्तुती केली. आता मी इतक्या वर्षापासून राहतो, मला माहित आहे म्हणे हे किती दलिंदर आहे. त्यानं कसं काय चांगलं म्हटलं? मी म्हटलं त्यानं तो चांगला आहे म्हणून चांगलं नाही म्हटलं, पुढच्या वर्षीच्या कीर्तनाची तारीख पक्की झाली पाहिजे म्हणून चांगलं म्हटलं. माझा मुद्दा नीट आहे का बरं? जे तुमची स्तुती करतात किंवा जे तुम्हाला उडवतात त्यांच्यामध्ये स्वार्थ आहे काही, याच्यामध्ये फसू नका. तुमच्यासारखा कोणी नाही, काय कोणी नाही. आणि हे फुगवणारे खूप आहेत. युट्यूबला एखाद्याचं कीर्तन आलं तर युट्यूबला कीर्तनकारचं ते हे काय टाकतात माहिती आहे थंबनेलवर, हे कीर्तन नाही ऐकलं तर काय ऐकलं, मेले का बाकीचे सगळे. पण आम्ही ते विठ्ठला विठ्ठला तुम्ही फक्त थोडीशी रील पाहताना त्याच्या आहारी जाता. आणि म्हणून जे प्रसिद्ध कीर्तनकार स्वतःला म्हणून घेतात किंवा तुम्ही ज्यांना प्रसिद्ध म्हणतात ते कीर्तन टाकत नाहीत, ते बाकीचं मार्केटिंग टाकतात. अथांग जनसमुदाय आम्ही पाहिलाच नाही. ते का टाकलं जाते? तुम्ही कीर्तनाकडे लक्ष देत नाही. तुम्ही म्हणता नाही कोणीतरी मोठा आहे, कोणीतरी मोठा आहे. जो मोठा नाही त्याला तुम्ही मोठं केलं. तुमचं अज्ञान त्याला मोठं करते. तुमच्या अज्ञानामुळे बरेच साधू बनले. आपल्या अज्ञानामुळं आपण त्यांना फुगवलं त्याने तो उडायला लागला. आणि मग ते कधी खाली येतात कोणालाच दिसत नाही. आज लोकांना असेच फुगवलेले जे आहेत ना ते जेलमध्ये पडले. नामदेव महाराज कीर्तनाचे प्रमुख आहेत. सगळ्यात पहिले सुरुवात नामदेव महाराजांनी केली. नामदेव महाराज म्हणतात भक्ती मार्ग आम्हाला करायचा आहे, आम्हाला असं फुगायचं नाही, मग आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. म्हणून देवा घालिंग लोटा. अहंकार फार विचित्र आहे हो. चांगल्याला ज्ञानोबाऱ्यांनी फार सुंदर सांगितलं. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. त्याने जनरल माणसं जमत नाही. ते मोठाच पाहते. ते जनरलला धक्का मारत नाही. तो मोठा पाहते. आपण विचार करावा बरं, आपण कोणत्या गोष्टीचा अहंकार करतो? कोणत्या गोष्टीचा? तुमचं काय आहे त्याच्यामध्ये? माझ्याकडं जे ज्ञान असेल, माझं नाही आहे ते, ज्ञानोबा आहे तुकोबारायचा. माझ्याकडे जे रूप आलं असेल किंवा माझ्याकडे शरीर सौंदर्य आलं असेल ते कोणी दिलं? आई बापाच्या गुणसूत्राने दिलं. तुमच्या हातात काय आहे? आज आम्ही किती पराधीन आहोत. अहंकार करता कशाचा? तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या जन्माच्या निमित्तानं जी मिठाई वाटली जाते ना ती तुम्हाला खायला भेटते का? आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावानं तेरवी केली जाते, त्याच्यातली जिलेबी तुम्हाला भेटते का? तुमच्या जन्माच्या नावानं जे वाटलं जाते आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावानं जे वाटलं जाते ते खाण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही. तुम्ही म्हणतात मी आहे तर कोण आहे? कोण आहे तू? हु आर यू? कोण आहे तू? कोणी नाही तू. म्हणून जास्त उडू अजून वेगळं सांगितलं. हिमांशू काय झालं? लोक पाया कशाच्या पडतात? पायाच्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळं काम कशाने करतो आपण? सगळ्यात महत्वाचं काम तर हे नसते तर कशाने टाकलं असतं काय माहित बापा. जेवणासाठी हात लागते, चहा पिण्यासाठी हात लागते, केळ खाण्यासाठी हात लागते, सगळ्या गोष्टीसाठी, लिहिण्यासाठी हात लागते, प्रत्येक गोष्टीसाठी. पायाचं काम चाललं नाही. पाय नसले तरी दुसरा तुम्हाला कुठंतरी येतो. गाडी आल्या, आता हे आलं. हात महत्वाचा आहे. पण एवढं सगळं हाताचं मोठेपण आहे. लोक पायावरच डोकं का ठेवतात? एकदा हाताची आणि पायाची चर्चा झाली. हिमांशू चर्चा झाली म्हणे का हो? का रे हाता काय झालं? अरे म्हणे मी सगळं पूजा कोण करते? हात करते.
देवाला आंघोळ कोण घालते? हात घालते. आणि एवढं सगळं करते. लोक डोकं जे ठेवतात ते पायावर का ठेवतात? पायानं उत्तर फार छान दिलं. ते म्हणे तू वर आहे आणि मी जमिनीवर आहे. जमिनीवर जे असतात ना त्याच्यावर डोकं ठेवावं लागते. जमिनीवर जे आहे त्याच्यावर डोकं ठेवलं जाते. आपले पाय जमिनीवर असावे. तुम्ही किती वर जा, आणि ज्याचे पाय जमिनीवर असतात, तुकोबारायांच्या जीवनामधली नम्रता बघा. मज पामर आहे आणि थोरपण आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये ही नम्रता आहे. म्हणूनच तुकोबारायांना जी हवा मिळाली ना ती देवानं दिली. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निंदा मागेले, निळामने सकळ संतातोष विले, निळामने सकळ संतातोष विले. जय जय आजी स्वामी संत तुकड्या जाताना, साहेब तू सर्वाचा जीवन गरोदरा. तुकोबारायांना विमान आलं, पाय जमिनीवर होते. कोणाला नाही आलं, कारण घालिंग लोटांगलं. देवाविषयी, संतांविषयी, सगळ्यांविषयी नम्र भाव होता. सगळ्यांविषयी नम्र भाव. महाराज, मोठे माणसं नम्रच असतात. मोठे माणसं नम्र असतात. मला आठवते, आमचे शिक्षक आहेत काय, मला ज्यांनी शाळेमध्ये शिकवलं, ते शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक सुद्धा जेव्हा मला भेटतात ना, आणि भेटत असताना मग ते म्हणतात, अरे बाबा, तुम्ही आता महाराज आहे, ब्रह्मचारी आहात, एवढे मोठे कथाकार, कीर्तनकार, तुमच्यावर एवढे मोठे मोठे लोक प्रेम करतात, तुला एकेरी नाव बोलताना आम्हाला लाज वाटते. महाराज, हा मोठेपणा फक्त परमार्थ देतो. हा मोठेपणा फक्त भक्ती देते. फक्त भक्ती. माझी मावशी मला पाया नाही लागू देत होती का? माझी मोठी बहीण, ती 61 वर्षाची मावशीची मुलगी, काल आम्ही तिला भेटलो. म्हटलं, ताई नाही म्हणे, नमस्कार बाबा, आम्हाला काय पापात घालतो. परमार्थ तुम्हाला मोठं करते. किती मोठं करते, किती मोठं करते, पण त्याचं कारण आहे तुमच्यामध्ये ती नम्रता असली पाहिजे. नम्रता हा दागिना आहे, दागिना. परमार्थात मोठा दागिना आहे. दुसरा शब्द आहे का? दुसरा शब्द आहे अज्ञान. आणि अज्ञान दूर होण्याकरता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? घालिंग लोटांगण वंदीन चरण, चरणाची वंदना केली पाहिजे. आता बरेच जण काय म्हणतात की चरणाची वंदना केली अज्ञान जाते. चरण शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. स्वरूपाचं वंदन करा. देवाचं स्वरूप कळत नाही म्हणून अज्ञान आहे. स्वरूप कळत नाही. कच्चं का ठरवलं गेलं नामदेव महाराजांना? नामदेव महाराजांना कच्चं का ठरवलं गेलं? कारण नामदेव महाराजांच्या हातानं देव जेवत होता ना. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्याच्या हातानं देव जेवतो तो कच्चा. आणि तुम्ही स्वतःला मोठं समजता. तो देव त्याच्या हाताने प्रत्यक्ष जेवत होता. देव गुलगुलू गुलगुलू बोलत होता. पण तरी आळंदीमध्ये संत सभेमध्ये नामदेव महाराजांना गोरा कुंभारांनी सांगितलं, मुक्ता, हे मडकं कच्चं आहे. मग मडकं का कच्चं होतं माहित आहे? देवाचं रूप वंदन केलं होतं, स्वरूपाचं वंदन नाही केलं होतं. आणि मग जेव्हा विसोबा खेचरांकडे पाठवलं औंड्याला, आणि तेव्हा स्वरूप बोध व्हायला सुरुवात झाला, अज्ञान गेलं. आता अज्ञान कशाला म्हणायचं माहित आहे? आपल्या दोषाची आपल्याला जाणीव नसणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आमचं तर त्याच्यापेक्षा उलट आहे विजित दादा. आम्ही आमच्या दोषांना गुण समजतो
आता हे किती लोकांना कळेल हे मोठी अडचण आहे. ही थोडीशी मोठी गोष्ट आहे. आता माझं नाव विशाल बडे आहे तर लहान गोष्टी कशा सांगाव्या. विठ्ठला विठ्ठला. महाराज साधू संत विद्यापीठ असतात. मगा यांना सांगितलं. काल आम्ही 3 तास आदरणीय गुरुवर्य पूज्य नामदेव महाराज शास्त्रींसोबत होतो. 3 तास सोबत जेवायला बसवलं. आणि नम्रता बघा काय असते, प्रेम कसं असते, स्वभाव कसा असते. मला म्हणाले, अरे विशाल तुझ्यासोबत ते एक जण होते ना, हे होते. आता यांच्यामध्ये सौजन्य होतं. त्यांना वाटलं की बाबा इतक्या मोठ्या माणसासोबत जेवून आपण कसं बसायचं. तर हे बाहेर प्रसाद घ्यायला गेले. मला जेवता जेवता म्हणाले, अरे तुझ्यासोबत ते कोणीतरी होते ना, त्यांना तू जेवायला नाही का नाही बोलवलो. आणि बाहेर निघाल्यावर यांना म्हटलं त्यांनी, तुम्ही का नाही आले म्हणे. एवढा आपला एवढा मोठा माणूस, एका माणसाचं त्यांचं किती लक्ष आहे. हे का आहे. त्यांना माहीत आहे की माझा पांडुरंग केवळ पंढरपूरच्या विठेमध्ये उभा नाही आहे, या वारकऱ्याच्या हृदयात सुद्धा आमचा पांडुरंग आहे. म्हणून ज्ञानी आहे. कोण ज्ञानी आहे सांगू. ज्ञानेश्वरीतली व्याख्या ज्ञानीभक्ताची, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, मनोनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानी तोची. कोण ज्ञानी आहे. सगळ्यांमध्ये देव आहे. आणि नामदेव महाराजांनीच मग संताची व्याख्या केली. कोण आहे संत. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसणीया ठाव हत्तेचा, तोची साधू संत ओळखावनी का, तोची साधू संत ओळखावनी का, तोची साधू संत ओळखावनी का, तोली 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 साधू संत ओळखावनी का. आम्हाला कळावा न हो. तो सगळ्यांमध्ये आहे. भक्तीचं पहिलं चरण सांगतो तुम्हाला. हनुमंतराय भक्तीचे आचार्य आहे. भक्तीचं पहिलं चरण आहे सेवा. पहिलं चरण सेवा. लोक किती विचित्र झाले बघा. काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज लोकांचं तर ठाट असते, आता आमचा थाट असते तर तुले काऊन चमक येते. तुला काय त्याची अडचण ही आहे का, त्याचा थाट करण्याकरता त्यानं लग्न केलं, पण ते बायको म्हणते यायला काही अक्कल नाही. आता याचा हे थाट आहे. सेवा सेवा कधी मिळली जाते, केली कधी जाते कळतच नाही. सेवा शब्दाचा अर्थ काय आहे. सेवा शब्दाचा आत्मा सांगू तुम्हाला, प्रेम. प्रेम असेल तर सेवा आहे. प्रेम नसेल तर तो स्वार्थ आहे. सेवा नाही आहे. आम्ही देवाची सेवा करतो, प्रेमामुळं करतो की स्वार्थामुळं करतो. हे तुम्ही म्हणता पण मला नाही वाटत. पंडित मिश्राचं शिवपुराण किती फेमस झालं. प्रेमामुळं झालं का स्वार्थामुळं झालं. एक लोटा जल सब समस्या का. मी बंद करून टाकलं करणं. शिवमहापुरा 5 केले राजूभाऊ, पण लोकांच्या अपेक्षा हेच होते, तोटकं सांगा तोटकं सांगा. अरे कोणते तोटके सांगायचे. भक्तीचा आत्मा आहे का, भक्ती निष्काम असली पाहिजे. ही सेवा नाही आहे. सेवा किंवा प्रेम त्याला म्हणतात. आम्ही त्याला जे काही देतोय ना, त्याच्या बदल्यात त्याच्याकडून अपेक्षा काहीच नाही आहे.
काहीच अपेक्षा नाही. मला लोक म्हणतात तुम्ही कीर्तन काय करता? कीर्तन आनंद म्हणून करतो, रस मिळतो म्हणून करतो, रस मिळतो म्हणून करतो. 19-20 वर्ष झाले कोणी म्हणून दाखवण्याची ताकद नाही का विशाल महाराजांनी एवढे पैसे दिले तर कीर्तनाला येतो म्हणून म्हणतो, म्हणून स्वाभिमानानं बोलू शकतो, म्हणून अभिमानानं बोलू शकतो. कीर्तन कशासाठी आहे? स्वरूप बोध आम्हाला व्हावा. अध्ययन करता करता होतोय थोडा थोडा, तो झालेला दुसऱ्यांना सांगावा. कशा करता महाराज? अरे अभिजित दादा, या 3-4 दिवसात किती गाडी चालवली मलाच विचार पडतोय. त्या दिवशी नागपूरला आलो, 28ला नागपूरला काला करून गेलो गणोबावाडीतला. परवा तिकडे गेलो रायमोहा भगवानगडाच्या पायथ्याशी, 400 किलोमीटर गाडी चालवली. त्या दिवशी 400 चालवली, दुसऱ्या दिवशी 400 चालवली, आज 400, काल 400 जास्त झाली. काल तिथून संभाजीनगर गेलो आईला घ्यायला, 500-550 किलोमीटर गाडी चालवली. आज सकाळीच उठलो, एका आमच्या जवळच्यांची आई काल वारली होती, काल जाऊ नाही शकलो तर आज त्यांचं सावडणं करून आलो. आज पुन्हा 200-250 किलोमीटर गाडी चालवत आलो. आता आज काला आहे म्हणून, उद्या काला आहे म्हणून थांबावं लागून राहिलं, नाही तर अजून चालवत गेलो असतो. एक जण म्हणे ड्रायव्हर काहून नाही सांगत? माझ्या गावात 2च ड्रायव्हर असे आहेत का जे दारू पित नाहीत, बाकी सगळे पिणारे आहेत. त्यांना त्या पिणारा आणून गलंडाव. काय किती विचार आहे. हे सगळं कशासाठी? पैशासाठी. अहो ड्रायव्हर 1000 रुपये रोज कमावतो, त्याला काळजी नाही आहे, निश्चिंत. आम्ही येऊन कीर्तन करतो, ते कमजोर नाही करत. मला शास्त्री बाबांनी सांगितलं विशाल कीर्तन करायचं तर ताकदीनंच करायचं, नाही तर करायचंच नाही. म्हणून लोक पाहून कीर्तन करत नाही. अजून एक गोष्ट सांगू, जिथं खरं कीर्तन असते ना तिथं विठ्ठल आहे. हे मी म्हणत नाही, तुकोबारायांचे शब्द आहे. ज्याची कीर्ती वाखाणती तेथ ओतली ते मूर्ती. म्हणून डेहनकर परिवाराने असं समजू नये का विशाल महाराज पंढरपूरला आले होते तेव्हाच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पुढे कीर्तन केलं का? तेव्हा तुम्ही पंढरपूरला सप्ताह केला, आता या सप्त्यासाठी पंढरपूरचा पांडुरंग या मूर्तीमध्ये आलेला आहे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. तिथं देव उभा आहे. स्वरूप कळलं पाहिजे ना. वंदेन चरण, आणि चरण वंदन का करायचं आहे? आमचं अज्ञान जावं, आमचं अज्ञान जावं. आमच्यामध्ये फार मोठं अज्ञान आहे. आमच्या दोषाची जाणीव न होणं. ज्ञानी होण्याची पहिली पायरी कोणती आहे माहित आहे? आपल्या अज्ञानाची जाणीव होणं ही ज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. महाराज एक तर दोष सांगणारे कोणी नाहीत, दोष सांगणारे कोणी नाहीत. आणि कोणालाही दोष सांगितले तर वाईट वाटते, वाईट वाटते. लोकांपुढे सांगायचेही नसतात, हेही बरोबर आहे, निश्चित सांगायचे नसतात. पण सांगितले नाही पाहिजे का? कोणी सांगावे? ज्यांना कळते तोच सांगेल ना. वंदीन चरण शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. वंदन करायचं आहे, पण वंदन करत असताना एक आपण रोज आरतीमध्ये म्हणतो, दर्शन हेळा मात्रे. आपल्या किती वाऱ्या झाल्या? झाली का मुक्ती? दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. देवाचं ज्ञान झालं पाहिजे, नंतर हे होईल. आणि ज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञान मान जहा एक हो नाही, देख हो ब्रह्म समान रघुराई. हे रामायणामध्येच वर्णन आहे. राम आणि लक्ष्मण यांची चर्चा आहे. लक्ष्मणानं रामाला 5 प्रश्न विचारले होते, त्याच्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही किती ऐकलं तुम्हाला माहित. विठ्ठला विठ्ठला घालीन लोटांगण वंदीन चरण, आणि डोळ्यानं पाहिनं. त्याला पाहिल्यानंतर बाकी पाहावं वाटत नाही. बाकी पाहिल्यानंतर पाप वाढते ना. अघ म्हणजे पाप. बाकी पहा ना, बाकी पाहिल्यानंतर पाप वाढते, पण देवाला पाहिल्यानंतर पाप जळून जाते, जळून जाते.
कारण की देव जो आहे ना, महाराज तुकोबाऱ्यांचे शब्द ते इतके गोड आहेत. पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुखाला सुद्धा सुख होते देवाचं मुख पाहिल्यानंतर. याला पांडुरंग परमात्मा म्हणतात, त्याला पाहिल्यानंतर. मग आता देव त्याच्यातच आहे का? नाही. पुन्हा लक्षात घ्या, मी पहिले सांगितलं हनुमंतराय सेवेचे आचार्य आहे. सेवा म्हणजे काय? तर देव पंचधातू पंचतत्वापासून सगळं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी आपल्याला सगळं देऊन राहिली. मग आपलं काय काम आहे? पृथ्वीमधलं जे भगवत तत्व आहे त्या भगवत तत्वाला नमन करणं, डोळ्यानं पाहिणं. त्याला त्रास देऊ नका, त्याला त्रास देऊ नका. आपली ती माता आहे म्हणून लहान पोरांना संस्कार देत असताना पहिले शिकवलं जाते, उठल्याबरोबर नमस्कार कर. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादपर्श क्षमस्व मे. तिच्या पाया पड, ती आई आहे. आपण काय करतो त्या पृथ्वीवर? त्या पृथ्वीनं आमच्याकरता ऑक्सिजन चांगला दिला पाहिजे, याच्याकरता त्या पृथ्वीनं आम्हाला झाडं दिली, आम्ही तोडली. ती पृथ्वी सहनशील आहे. आम्ही देवाला शोधण्याकरता मंदिरामध्ये जातो, पण देव मंदिरामध्ये नाही हो. तुकोबाराय केवळ मंदिरामध्ये जाऊन बसत नव्हते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवती. आज सिमेंटची जंगलं उभी करत असताना आम्ही आमच्या पृथ्वी मातेला त्रास देतोय. काय देव आमच्यावर कृपा करेल? पृथ्वी आप, आप म्हणजे अग्नी. अग्नीचा दुरुपयोग करू नका. अग्नीचा दुरुपयोग करणारे अग्निदेवतेचा अपमान करतात. थंडीचे दिवस आहे, तुम्ही अग्नी प्रज्वलित केल्यानंतर ती अग्निदेवता तुम्हाला ऊब देते. सूर्य अग्नीच्या माध्यमातून, उजेडाच्या माध्यमातून तुम्हाला काय देत नाही? त्याच्यात नाही का देव? त्याच्यात नाही देव. आम्ही देवही संकुचित केलेला आहे. तुकोबाऱ्यांचे शब्द बघा किती गोड आहे. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल? कुठे आहे? सगळीकडेच आहे ना तो. विठ्ठल जळी स्थळी भरला, नाही उरला, आज त्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल की विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी भरला, सीता ठाव नाही उरला, आज त्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलजी विठ्ठलजी. काय प्रमाणे मदत करतात? काय मदत करतात? विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला. लोकांना तर कुठं थुकाव्याची अक्कल नाही हो. महाराज रस्त्यानं चालणं काही दिवसानं अवघड होणार आहे. अवघड होऊन काही दिवसानं, कारण की सगळे जास्तीत जास्त 80% लोकांची तोंड बोकण्यानं भरलेली असतात. तुमचं रस्त्यानं जाणं अवघड होणार आहे काही दिवसांनी. इकडे तुमच्याकडे येत असताना आमच्या गावापाशी एक कीर्तनकार भेटला मला. बघा, एकादशी मलाही मौन असते, पण आज प्रवासामुळं मी नाही करू शकलो. अडचण येते ना समोरच्याला विचारताना, हे करताना. मलाही असते एकादशीचं मौन, पण ते नियम म्हणून नाही, प्रेम म्हणून आहे. मेरी मौज. माझा काय मालक थोडे आहे कोणी. मला एक जण म्हणे, महाराज आज एकादशी आहे ना, तू कायले बोलतो? मी तर दर एकादशीला मुकाट्यानं राहतो, तुला तेवढंही सहन नाही होत? तू थांब ना 2 मिनिट. काहीतरी काम असेल महाराजाला. मग तो येते, विठ्ठल विठ्ठल. त्याचं विठ्ठलही समजत नव्हतं. लोकाला कीर्तन सांगते, तोंडात बोकना भरलेला होता. खरंच तुला पुण्य भेटेल, खरंच परमार्थ फलित होईल तुझं? नाही कळलं आम्हाला देव. म्हणून अग्नितत्व, त्याच्यामध्ये देव शोधा. जलतत्व, किती भूक लागू द्या, किती भूक लागू द्या, पाणी पिल्याशिवाय उदर शांत होत. त्या जलाला देवता म्हणा, त्याचं प्रदूषण करू नका. आकाश, आकाशाचा शब्द आहे. आज आपल्याला हे शब्द जे ऐकू येतात ना, ते आकाशाची देण आहे. म्हणून आकाशवाणी शब्द हे सगळं सायन्स आहे. बरोबर, मी काही शाळेतला लेक्चरर नाही आहे. एकदा यांनी कॉलेजमध्ये लेक्चर करून टाकलं माझं. पोरांना हनुमान किती महत्वाचा आहे सांगितलं होतं यांच्या कॉलेजमध्ये एकदा.
म्हणून आकाश तत्व त्याचंही ती जी आकाश आहे म्हणून आपण आहोत. पोकळी शेवटचं तत्व आहे वायू तत्व, पवनपुत्र आहेत, त्याचंही प्रदूषण करू नका. आपण हे सांभाळलं, ही सुद्धा काय आहे डोळ्यानं पाहिणं. महाराज बस इतकं केलं म्हणजे भक्ती झाली का? नाही. तुकोबारायांना नामदेव महाराजांना माहीत होतं हे करायचं म्हणून करतील. मग हे तीनही कसं केलं पाहिजे ते दुसऱ्या चरणात. प्रेमे आलिंगीण प्रेमे आलिंगीण गुणाने गालिंगण आनंदे पूजन आनंदे प्रेमे आलिंगीण आलिंगीण आनंदे पूजिण अतिपरिचयात अवज्ञा म्हटलं ते त्याच्याचमुळं आहे. कोणाच्या पाठ नाही ते त्याच्याचमुळं होते. आणि आपलं नेमकं असंच असते, जे जवळ असते ना त्याचीच किंमत नाही करत आपण. फार मोठा अभंग आहे, फार मोठा अर्थ आहे, तरी मी कमी पडून राहिलो सांगायला. करू पुन्हा कधी अजून प्रयत्न. विशेषण वापरले. पहिले काय होतं, घालिंग लोटांगण, वंदीनं डोळ्यानं सगळं इन इनच आहे. घालिंग लोटांगण, वंदीनं चरण, डोळ्यानं पाहिण, हे सगळं झालं. पण तुकोबा नामदेव महाराजांना वाटलं की बाबा हे करत असताना शुष्कपणा नसला पाहिजे. मग लोटांगण घातल्यानंतर लोटांगणाची समोरची पायरी आहे, लोटांगण जो घालतो ना त्याला समोरचा व्यक्ती आलिंगन देतो. आलिंगन देतो. आणि परमार्थामध्ये याचं फार महत्व आहे. तुम्ही म्हणसाल महाराज मग आम्ही तुम्हाला हक करू का? याचा अर्थ अजून भाव वेगळा आहे का त्याचावाला? आलिंगन शब्दाचा अर्थ आहे संत आलिंगन देतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तुका म्हणे धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगनामध्ये प्रेम आहे. संतांचं आलिंगन म्हणजे काय? त्या विचाराने आम्हाला कवटाळावं. संत शरीराचं येणं नाही,
मला एक जण म्हणे, मग शास्त्री महाराज तुम्हाला वेळ देतात, आम्हाला का नाही देतात? आता आपण काय मालक आहोत का त्याची? का वेळ देतात ती त्यांची उदारता आहे. तुम्ही मालक आहात का त्यांचे? नाही. मग काही लोक तर ते फोटो बघू, मग आम्हाला शास्त्रीजींची तारीख घेऊन घ्या. म्हणून मी काय मालक आहे का त्यांचा? तिथं काही आपण हे करायचं नसते. प्रेमी आलिंगन, त्यांनी आपल्यावर प्रेम केलं ना, नम्रता ठेवा. लोटांगण आणि आलिंगन याचा जोडा, पण महत्वाचा शब्द प्रेमी. आज स्वार्थाची आलिंगन आहे, स्वार्थाची आलिंगन आहे. महाराज परमार्थात तरी नसावे, परमार्थात तरी नसावे. आम्हाला इतके लोक फोन करतात, इतके लोक, महाराज आमची तारीख ॲडजस्ट कर जा बरं, महाराज आमची तारीख ॲडजस्ट कर जा बरं, महाराज आमची तारीख ॲडजस्ट कर जा बरं. पण कोरोनाचा काळ होता ना, कोणाचाच फोन नाही आला, महाराज आहे का गेले. कीर्तनाला गेल्यानंतर, महाराज आता तर मोठी अडचण झाली, आता कीर्तन झाल्यानंतर 15 मिनिटं फोटो सेशनसाठी द्यावे लागतात. काढले पाहिजे. साधू संतांचा विचार करणाऱ्यासोबत नाही काढायचे तर कोणासोबत काढायचे? त्यातल्या त्यात मी फोटो काढण्यासारखा आहे ना. काढले पण काही हरकत नाही, 15 मिनिटं द्यावे लागतात. पण ते फक्त आमचा फोटो यांच्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी आहे. प्रेम किती आहे हे माहीत नाही. मला खरंच एकही फोन नाही आला. मोजके जे आमची नेहमीची प्रेमाची आहे ते सोडा, पण असा फोन नाही आला. 21 वर्ष झाले हो. कधी कार्यक्रमाचे पैसे ठरवले नाही, कधी कोणाला उलटून बोललो नाही. प्रामाणिक अंतकरणापासून संप्रदायाची सेवा केली. एवढी मोठी नोकरी होती, ती नोकरी सोडून दिली. पण कोणी असं म्हटलं नाही, महाराज तुम्हाला काही अडचण आहे का हो? आहे का काही अडचण? आमच्या गावात तर काही येते म्हणजे, महाराज तुमच्या पैसे तर लय जमा होत असो. जे त्याचं आमच्या ते ज्ञानावर लक्ष नाही, जमा काय होते याच्यावर लक्ष आहे. यायनं लेखानं आयुष्यभर खोगीर भरती जमाच केली ना. काय जमा करायचं आहे? आम्हाला प्रेम जमा करायचं. प्रेमे आलिंगन. त्या केवटाला काय केलं? प्रभू रामचंद्राने प्रेम दिलं, आलिंगन दिलं. गुहाला काय दिलं? गुहाला आलिंगन दिलं. आलिंगन हे प्रेमाचं प्रतीक आहे. आता येणार आहे ते हगडे वगैरे. आता काय बिभत्स बोलाव. विचित्र लोक आले, काही करतात. हो प्रेमाला काय दिवसाची मर्यादा असते? मर्यादा दिवसाची असते. आनंद साजरा करण्याकरता दिवस पाहिजे तुम्हाला. तुमचा आनंद विकृत आहे म्हणून 31 पाहिजे. आमच्यासाठी रोज आनंद आहे, रोज आनंद आहे. प्रेमी आलिंगन. आणि पूजन करत असताना कसं करा? आनंदे पूजिनं. प्रेमे आलिंगन, आनंदे पूजिनं. लोक देवाची पूजाही कशी करतात याच्यात अडचण आहे. आम्हाला कोणी गंध लावणारा माणूस आहे एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे. का दगड आहे का ते? काही लोक तर आमचे कपडे खराब होणं सुरू झाले, धुवायला कोणी नाही बाबा, आम्हाला धुवावे लागतात. ते सडलेले हार घालतात गया. अरे तुम्ही संसाराकरता इतकं सगळं चांगलं करता, परमार्थ करताच का असं करायचं? बरं बुक्का किती लावावा याला काही मर्यादा नाही का? बुक्का किती लावावा याला काही मर्यादा नाही का? त्या गणोबाच्या वाडीमध्ये आलो, एका बाईनं ते कुंकुकाने इकडं घातलं त्याच्यात. अरे म्हटलं ही काय जागा आहे का? बरं गरज नाही, थोडंसं एकानं लावलं बस झालं. एकानं तर भांडणं करायला आलता तो आमच्यासोबत, महाराज आम्हाला गंध नाही लावू दिलं. अरे तुला गंध नाही ना गंधाचा. जे नाही लावत त्यांच्या डोक्यावर लावा ना, आमचं तर आम्ही लावूनच राहिलो ना. आनंदे पूजे. पूजा केल्यानंतर समोरचाही आनंदित झाला पाहिजे. अहो तुम्ही कीर्तन करत असाल, कीर्तन लोकांना नाही देवाला आवडलं पाहिजे. कीर्तन देवासाठी आहे. तुम्ही कीर्तन ऐकत असाल तर कीर्तन ऐकल्यानंतर हा विचार केला पाहिजे का हे कीर्तन ऐकल्यानंतर पांडुरंगाविषयी आणि पांडुरंगावर प्रेम करणाऱ्या संतांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये किती गोडवा निर्माण झाला. तो होत असेल तर कीर्तन आहे, नाही तर काय आहे? काय कीर्तन आहे? आम्ही हा विचार करावा. नसल करत तर मग अडचण आहे बरं आपली आली. तुम्हाला वाचवणारे फक्त संतांचे विचार आहे, इतक्या गोष्टीची काळजी काय? माझी तरुण मुलामुलींना विनंती आहे, जरी इथं कमी असले तरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड होते, बरेच लोक ऐकतात.
आज जगाला गरज या संत विचारांची आहे. बाकी सगळं तुमचं अहित करण्याकरताच टपून आहे. आणि जे आमचं चांगलं करण्याकरता प्रयत्न करतात ना, त्या संतांचं पूजन करत असताना आनंदानं करा. कंटाळ करून नका करू, नाही तर करूच नका. आणि परमार्थ आवडीनंच करावा. आवडीने भावे नंतर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून प्रेमे आलिंगन, आनंदे पूजिन आणि भावे ओवाळीन म्हणे नामा. आणि आम्ही देवाचं वंदन करत असताना, त्याला डोळ्यानं पाहत असताना, ओवाळत असताना सुद्धा भाव, विश्वास ठेव की आमचा देव आमच्यासाठी उभा आहे. आमचा देव उभा आहे. मला एक जण म्हणे की वारकरी कीर्तन उभं राहून का करतात? म्हटलं आमचा देवच उभा आहे, कीर्तनकार बसून कसा चालेल? आमचा देवच उभा आहे. 28 युग झाले तो उभा आहे. आणि महाराज इतका चांगला देव कुठे आहे हो? इतका चांगला देव कुठे आहे? आमची तर अडचण अशी आहे, जो देव दिसत नाही ना तिथं पैसे देऊन गर्दी करतो, आणि जो देव अंगाला हात लावू देतो ना तिथं गेल्यानंतर मात्र आम्ही भांडणं करतात. काही काही लोक ते दर्शनाचं सुख विसरून जातात. आम्हाला काहून ढकललं? तू काय तोफंजी लागून गेला? हे तुमच्या सगळ्यासाठी त्याने वाट पाहत बसले तर ते काय? अरे याचा तर आनंद ठेवा का हा एकमेव देव आहे का जो हात लावू देतो. तुम्ही तिरुपती बालाजीला जाऊन पहा. पहिल्यांदा तर जे जाते ना त्याने दिसतच नाही ते गोविंदा गोविंदा चालले लोक गोविंदा. तोच गोविंदा पंढरपूरला आहे. तो म्हणजे पंढरीनाथ. तो आम्हाला हात लावू देतो, डोळ्यानं पाहू देतो, त्याला ओवाळू देतो. नामदेव महाराजांची भक्ती फार चांगली आहे. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन, विठे सहित चरण ओवाळे. विश्वासाने. आणि असं जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर खरी भक्ती घडली असं समजावं. आणि याच्याच करतात सगळं झाल्यानंतर हा अभंग म्हटला जातो. घालिंग लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन विठोबा रखुमाये. जय जय विठोबा प्रसिद्ध अशी प्रार्थना आहे. रोज आपण आरती झाल्यानंतर म्हणतो. याचा भावच आहे. आम्ही आता देवाची आरती केली. आमची भक्ती कशी असावी? घालिंग लोटांगण वंदीन. आणि याचं वैशिष्ट्य आहे या अभंगाचं. कोणतं वैशिष्ट्य आहे? घालिंग. आणि हे लोटांगण घालत असताना माणसाचं मोठं हे आहे. कुठून घातली पाहिजे, कुठं घातली पाहिजे बऱ्याच जणांना कळत नाही. म्हणून कोणाकोणाला वाटते चुकलं का, तर ते घालता घालता इकडं तिकडं पाहिजे का आपण बरोबर आहे. घालीन लोटांगण. लोटांगण घालीन म्हणजे ते लोटांगण तुम्ही घालत असतानाच. लोटांगण म्हणजे फिरा, चारीकडं पहा. परिक्रमा या शब्दाचा अर्थच आहे ज्याचं तुम्ही पूजन करून राहिले ना त्याला चारी करून ओळखा. घालिंग लोटांगण वंदीन चरण स्वरूप तुम्हाला सांगितलं मी. डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. डोळ्यानं रूप पहा किंवा ईश्वरानं दिलेलं रूप पाहत असताना ते ईश्वराचा प्रसाद आहे या भावानं पहा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराला पाहताना, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहताना म्हटलं होतं, आमची आई सुद्धा इतकी सुंदर असती तर आम्ही किती सुंदर दिसले असतो. या दृष्टीनं पहा. पाहणं वाईट नाही आहे, पाहणं कसं असावं. भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद यांचे ते आर्टिकल वाचा तुम्ही. ती स्त्री म्हणू लागली, स्वामीजी यू आर लुकिंग व्हेरी हँडसम. तुम्ही फार सुंदर दिसतात आणि तुमच्यासारखा बाळ मला असावा असं मला वाटतं.
स्वामी विवेकानंदांनी उत्तर फार चांगलं दिलं, माझ्यासारखा बाळ कशाला, मलाच बाळ समजणं. ही भारतीय संस्कृती आहे. स्त्रीकडं पाहत असताना पराविया नारी रुक्मी समान. अहो, नामदेव महाराजांच्याच कीर्तनात देव नाचतो असं नाही, आमच्याही नाचू शकतो, पण आम्ही नामदेव नाही ना, कामदेव झालो ना. एक तर कामदेव झालो, नाही तर वामदेव झालो. अडचण ही येऊन राहिली. भक्त कोणाला, दोनच गोष्टी करा. माझ्या सगळ्यांना विनंती आहे, काही मी असा नाही म्हणतो असं समजू नका बरं. नाही पूजा केली म्हणजे पूजा करणं बंद करा असं मला म्हणायचं, अर्थ समजून घ्या. नाही तर मग म्हणजाल महाराजांना सांगितलं वेगळा संप्रदाय निर्माण करू नका, आणि माझ्या नावानं तर कसाच करू नका. मला पूजा करू नका. पूजा करू नका म्हणजे काय, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. ज्याला सगळ्यांमध्ये देव दिसतो त्याला काही पूजा करायची गरज नाही. हे मी म्हणत नाही, हे एकनाथ महाराज म्हणतात. तुकोबाराय म्हणतात की मनातल्या मनात पूजा करा. सगळ्यांमध्ये परमात्मा आहे, त्या परमात्म्याला वंदन करा. माझ्या दृष्टीनं माझे श्रोते माझ्याकरता परमार्थ स्वरूप आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटलं, तुम्ही फक्त माझ्याकरता देव नाही, महादेव आहे. प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती. का म्हटलं, हे कळलं पाहिजे. म्हणून प्रेमे आलिंगन, आनंदे पूजन, भावे ओवाळीनं. नामदेव महाराजांना काय सांगायचं असेल मला माहीत नाही. मला जे सांगायचं होतं ते नामदेव महाराजांचा आधार घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच या अभंगाचा आश्रय करण्याचा हा अट्टहास केला. अजूनही बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, पण आता आपलं वेळ संपलेली आहे आणि वेळेच्या पुढे जायचं नाही आहे. पाहू कधी. आणि तुमच्याकरता फार मोठी सुविधा करून ठेवली. विशाल महाराज बडे या नावानं यूट्यूबला चॅनलच आहे. बरीच कीर्तनं टाकली जातात. चांगले चांगले विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आता ब्रह्मचारी धर्म धोकावी, दुसरं काय काम आहे, तेच करायचं आहे. म्हणून तर काही दुसरं ठेवलं नाही, ते करू दिलं नसतं त्यानं हे. म्हणून मग आता हेच करायचं आहे. आणि हे फक्त स्वतःच्या उद्धाराकरता करायचं आहे. आणि ते करत असताना सेवितो हा रस, भक्ती म्हणजे रस आहे. भक्ती फल नाही आहे, भक्ती रस आहे. त्या भक्तीविषयी फार बोलता येईल, पण जेवढं बोलता आलं ते गुरुकृपेनं बोलण्याचा प्रयत्न. एकदा हात वर करा सगळे. छान. कोणाला काही त्रास असेल तर नाही केला तरी प्रॉब्लेम नाही बरं. नाही तर उद्या दवाखान्यात जायचं माझ्याच नावानं ओरडसाल, महाराजानं कुठून आणला होता अभिजितनं काय माहित. असं नाही. कोणाला त्रास असेल त्यांनी नाही केलं तरी पण एक आनंद घ्यायचा आहे. डेहनकर परिवाराने इतका सुंदर हा कार्यक्रम करून राहिले, त्याच्यामुळं सगळ्यांनी, मी ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो, नामदेव महाराजांचा अभंग जरी असला तरी तुकोबाराया म्हणजे कोण आहे, नामदेव महाराज. म्हणून तुकोबारायांचं सगळ्यांनी एकदा प्रेमाने तुकाराम तुकाराम समर्पित करतो. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने श्रवण केलं. पुनश्च एकदा डेहनकर परिवाराला खूप खूप धन्यवाद आहे. आमची सगळी महाराज मंडळी ज्यांनी गाण्याच्या, टाळ्याच्या, विण्याच्या माध्यमातून आणि मृदंगाच्या माध्यमातून साथ केली त्यांनाही धन्यवाद. एक महात्मा जी आलेले आहे कीर्तना करतात त्यांनाही वंदन. आणि सगळ्यांना, सगळी आमची श्रोती मंडळी ज्यांनी ज्यांनी वेळ दिला त्यांना सगळ्यांना वंदन. पुन्हा बसीर भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और कल सुबह 10 बजे काले के कीर्तन के माध्यम से फिर मुलाकात होगी.
संध्याकाळी 10 वाजता काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. 10 ते 12 ना, 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याची सेवा आहे. त्याच्याकरता सगळ्यांनी यावं हीच विनंती. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.